हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज ऑफ लिंक लिस्ट आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तुमची नोड, त्यानंतर तुमची डेटा फील्ड किंवा यालाच इन्फॉर्मेशन फील्ड सुद्धा म्हणतात. ऍड्रेस फील्ड आपल्याला बघायचे आहे किंवा त्याला नेक्स्ट पॉइंटर असं सुद्धा म्हणतात. नल पॉइंटर आपल्याला बघायचा आहे आणि एम्प्टी लिस्ट. हे टोटल 5 पॉइंट्स आपल्याला, ह्या 5 टर्मिनॉलॉजीज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घ्यायच्या आहेत. आणि हा स्टॅटिक मेमरी अलोकेशन आणि डायनामिक मेमरी अलोकेशन हा वाला डिफरन्स आपल्याला या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा डिफरन्स स्टॅटिक आणि डायनामिकचा आणि हा वरला डिफरन्स ऍरे आणि लिंक लिस्टचा हा बऱ्यापैकी सिमिलर आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी हा डिफरन्स सिमिलर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण लिंक लिस्टचं इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर त्याच्या टाइप्स कोणते कोणते ते बघितले, आणि आपण ऍरे आणि लिंक लिस्ट मधला डिफरन्स बघितला, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन्स ऑफ लिंक लिस्ट एवढं बघितलं. आता बेसिक टर्मिनॉलॉजीज काय काय आहेत लिंक लिस्टच्या, ह्या टर्मिनॉलॉजीज. पहिली तर तुमची नोड, त्यानंतर तुमचा ऍड्रेस, त्यानंतर पॉइंटर तुमचा काय आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन फील्ड, डेटा फील्ड. नेक्स्ट पॉइंटर काय आहे तुमचा, तर नल पॉइंटर काय आहे, एम्प्टी लिस्ट काय आहे, हे सर्व आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण बघून घेणार आहोत. तर आता नोड म्हणजे काय, पहिली टर्मिनॉलॉजी आहे तुमची नोड. ए लिंक लिस्ट इज ए लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिंक लिस्ट हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, वेअर इच एलिमेंट इज कॉल्ड ॲज नोड. प्रत्येक एलिमेंट तिथं नोड म्हणून असं म्हटलं जातं, प्रत्येक एलिमेंटला नोड म्हणलं जातं. नोड कन्सिस्ट ऑफ 2 फील्ड. सेम काल जे बघितलं आपण इंट्रोडक्शन मध्ये तेच. काय, लिंक लिस्ट इज ए कलेक्शन ऑफ नोड्स. एव्हरी नोड कन्सिस्ट ऑफ 2 फील्ड, एक डेटा आणि तुमची नेक्स्ट फील्ड. हेच आपण या नोड मध्ये लिहिणार आहोत. मित्रांनो, काय आहे नोड म्हणजे, लिंक लिस्ट. लिंक लिस्ट आधी काय आहे ती समजून घ्या. लिंक लिस्ट लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, वेअर इच एलिमेंट इज कॉल्ड ॲज नोड. प्रत्येक एलिमेंट हा नोड, प्रत्येक एलिमेंटला नोड म्हणलं जातं. एव्हरी नोड कन्सिस्ट ऑफ 2 फील्ड. एक तर तुमची डेटा फील्ड झाली आणि एक तर तुमची नेक्स्ट फील्ड झाली. आता डेटा फील्ड मध्ये तुमचा डेटा राहतो. हे पहा, ही झाली तुमची नोड, याच्यामध्ये तुमचा डेटा राहतो. इथं तुमचा डेटा सपोज 30 हा एलिमेंट आहे आणि नेक्स्ट फील्ड मध्ये त्याचा ऍड्रेस राहतो. कुणाच्या, दुसऱ्या नोडचा ऍड्रेस. सपोज 1010 हा ऍड्रेस आहे कुणाचा, नेक्स्ट नोडचा. मग पहिली फील्ड ही तुमची डेटा फील्ड राहते. डेटा काय असतंय, स्टोर्ड ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन. म्हणजेच याच्यावरती एलिमेंट असतात. पहिल्या फील्डमध्ये एलिमेंट्स असतात तुमचे 10, 20, 30 जे काही एलिमेंट्स तुम्ही नोडमध्ये टाकत आहात ते एलिमेंट तुमचे त्या पहिल्या डेटा फील्डमध्ये प्रेझेंट असतात. आणि नेक्स्ट फील्डमध्ये काय असते तुमचं, स्टोर्ड ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. म्हणजे दुसऱ्या नोडचा ऍड्रेस स्टोअर करण्याचं काम करतो. सपोज ही नोड आहे, याच्यामध्ये 40 एलिमेंट आहे, याचा ऍड्रेस आहे 1010, आणि मग हा ऍड्रेस ही नोड स्टोअर करतो. ही नोड समजत आहे का मी काय म्हणत आहे. इथं ऍड्रेस मध्ये तुमचं दुसऱ्या नोडचा ऍड्रेस स्टोअर करण्याचं काम करतो. कोण, हा नेक्स्ट फील्ड तुमची. मग मित्रांनो, ही दोन्ही मिळून, डेटा आणि नेक्स्ट दोन्ही मिळून काय होतं, तुमची एक नोड तयार होते. मग ती नोड कलेक्शन ऑफ डेटा अँड नेक्स्ट फील्ड. म्हणजे त्याच्यात काय काय असतं, एक तर तुमचा डेटा असतो आणि ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, म्हणजे नेक्स्ट नोडचा ऍड्रेस असतो. हे कालच्या लेक्चरच्या निमित्ताने बी आपण बघितलेलं आहे. हे तुमचे 2 मार्कासाठी विचारू शकतात. तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, डिफाईन टर्म नोड किंवा नल पॉइंटर, असे दोन टर्म देतात तुम्हाला. नोड आणि नल पॉइंटर तुम्ही डिफाईन करा. 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो. मग 1 मार्कासाठी तुमचा नोड आणि 1 मार्कासाठी तुमचा नल पॉइंटर, असा टोटली 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो तुमच्या 70 मार्क्सच्या पेपरमध्ये, किंवा उद्याच्या युनिट टेस्ट मध्ये बी तुम्हाला हा येऊ शकतो. इन्फॉर्मेशन फील्ड काय आहे तुमची, तेच इन्फॉर्मेशन फील्ड हे म्हणजेच हे डेटा असतो. ही डेटा फील्डलाच इन्फॉर्मेशन फील्ड असं म्हटलं जातं. इट इज यूज टू स्टोअर द ऍक्च्युअल डेटा इनसाइड द नोड. म्हणजे त्या नोड मध्ये ऍक्च्युअल डेटा, म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही डेटा आहे तुम्हाला त्या नोड मध्ये स्टोअर करायचा आहे, ते तुम्ही डेटा फील्ड मध्ये ठेवता, इन्फॉर्मेशन फील्ड मध्ये ठेवता. इन्फॉर्मेशन फील्डलाच डेटा फील्ड असं म्हटलं जातं. मित्रांनो, ऍड्रेस किंवा नल पॉइंटर. आता नल पॉइंटरलाच ऍड्रेस म्हटलं जातं मित्रांनो, आणि ऍड्रेसलाच नल पॉइंटर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय असतं, इट स्टोअर द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. हे पहा, हे तुमचा नल पॉइंटर असतो, सॉरी नेक्स्ट पॉइंटर असतो. हे पहा, हे नेक्स्ट पॉइंटर राहतो. कोणता, हे नेक्स्ट.
तुमचा नेक्स्ट पॉइंटर राहतो. हे नेक्स्ट मध्ये काय असते, ह्याच्यामध्ये तुमचा डेटा असते पहिल्या बॉक्समध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचा ऍड्रेस असते नेक्स्ट नोडचा, दुसऱ्या नोडचा ऍड्रेस म्हणजे दुसऱ्या नोडची मेमरी लोकेशन म्हणजे ती कुण्या मेमरी लोकेशन वरती स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस या फील्ड मध्ये असतोय नेक्स्ट पॉइंटर मध्ये. समजत आहे. आणि तुमची नोड हा कॉम्बिनेशन आहे कशाचा, तुमच्या डेटा फील्डचा नेक्स्ट पॉइंटरचा कॉम्बिनेशन आहे नोड. ही नोड झाली तुमची एक अख्खी, ही काय ह्याच्यामध्ये तुमची डेटा फील्ड आहे आणि नेक्स्ट पॉइंटर बी आहे. हे नेक्स्ट पॉइंटर ही तुमची NOD नोड, ही तुमची नोड झाली अख्खी. मग कलेक्शन ऑफ मेनी नोड्स तेच तुमचा लिंक लिस्ट असते मित्रांनो. कलेक्शन ऑफ मेनी नोड्स तेच तुमचा लिंक लिस्ट असते. नल पॉइंटर, आता नल पॉइंटर काय आहे ते बघून घ्या. नल पॉइंटर तुम्हाला माहिती आपण कुठं लावतो, नल पॉइंटर नोडच्या शेवटी लागतो. आता सपोज हे तुमच्याकडे लिंक लिस्ट आहे, ही तुमची लिंक लिस्ट आहे, याच्यामध्ये ही एक नोड आहे, याच्यामध्ये तुमचा डाटा इथं त्याचा पॉइंटर ऍड्रेस, त्याचा नेक्स्ट नोडचा डाटा इथं त्याचा पॉइंटर ऍड्रेस या पिवळ्या ह्याच्यात, आणि त्याचा तिसऱ्या नोडचा डाटा इथं, आणि याच्या पॉइंटर ऍड्रेस मध्ये नल व्हॅल्यू स्टोअर राहणार, NULL नल. आता या नल व्हॅल्यू थ्रू आपल्याला काय समजतं, किंवा एंड ऑफ लिस्ट इथं झालेला आहे, एंड ऑफ तुमच्या लिंक लिस्टचा एंड इथं झालेला आहे, म्हणजे नोड 3 पर्यंतच तुमची लिंक लिस्ट आहे, त्याच्याहून पुढे नोड एक्झिस्ट करत नाही. समजत आहे का. मग तेच कन्सेप्ट आहे इथं तुमचा नल पॉइंटर. नल पॉइंटर काय इंडिकेट करतो, नल पॉइंटर इज यूज टू इंडिकेट द एंड ऑफ लिस्ट, म्हणजे लिस्टचा एंड झालेला आहे तिथं असं इंडिकेट केलं जातं. नल पॉइंटर दिसला सपोज आपल्याला त्याच्या ऍड्रेस मध्ये, तर सपोज समजायचं की मग तिथं लिस्ट आपली एंड झालेली आहे. ए लास्ट नोड कंटेंट नल पॉइंटर इन इट्स नेक्स्ट फील्ड. पहा, लास्ट नोड काय करते, नल पॉइंटर कंटेंट करते इन हिज नेक्स्ट फील्ड. नेक्स्ट फील्ड मध्ये आता ही तुमची लास्ट नोड आहे, ही तुमची लास्ट नोड आहे, ही झाली तुमची डेटा फील्ड, ही झाली तुमची नेक्स्ट फील्ड. मग लास्ट नोड मध्ये तुमचा नल पॉइंटर कंटेंट करतो कोण, नेक्स्ट फील्ड तुमची. ही नेक्स्ट फील्ड म्हणजेच ही येलो कलर मधली जी काही फील्ड आहे ती तुमचा नल पॉइंटर कंटेंट करते. मग याच्या थ्रू आपल्याला काय समजतं की वा ही लास्ट आहे, लास्ट नोड आहे, आणि ही तर तुमच्या लिस्टचा एंड होत आहे. समजत आहे का. लास्ट नोड मध्ये तुमचा नल पॉइंटर स्टोअर असतो, एवढं लक्षात ठेवा. एम्प्टी लिस्ट, आता मित्रांनो एखादी लिंक लिस्ट ही एम्प्टी आहे आपल्याला कधी समजणार, जेव्हा हेड पासून तुम्हाला लिस्ट सुरू होती माहिती, हेड तुम्हाला पहिल्या नोडला पॉइंट करतोय, हेड तुमच्या पहिल्या नोडला पॉइंट करते, पहिल्या नोडला पॉइंट करत असते, हे तुम्हाला माहिती लिंक लिस्ट मध्ये. मग मित्रांनो हेड जर तुमचा नल आला, म्हणजे हेड वरतीच तुमचा हेड पॉइंटर वरतीच तुमचे नल व्हॅल्यू आली, तर आपल्याला काय समजते की ती लिस्ट एम्प्टी आहे म्हणून. हेडच तुमचा जर नलला रिप्रेझेंट करायला लागला, नल पॉइंटर वरती पॉइंट करायला लागला, तर मग आपल्याला काय समजतं ती लिस्ट एम्प्टी आहे म्हणून. ए लिंक लिस्ट इज सेड टू बी एम्प्टी इफ द हेड पॉइंटर कंटेन नल व्हॅल्यू. तुमची नल सपोज आता इथंच या एक्झाम्पल मध्ये बघा, ही सपोज ह्याला इग्नोर करा, याला बघू नका, हा तुमचा हेड आहे, हेड मध्ये इथं डायरेक्ट मी नल टाकलं, नल NUL नल टाकलं. मग इथंच आपली लिस्ट एम्प्टी आहे कसं समजणार, कारण की याच्यामध्ये नोड नाहीतच, नोड नसतात एम्प्टी लिस्ट मध्ये, म्हणजे तुमचे काहीच डाटा एलिमेंट नाही. मग डेटा एलिमेंट नाही म्हणल्यावर तिथं नोड बी नसतील, मग ती लिस्ट एम्प्टी आहे असं त्याला मानलं जाईल. मग मित्रांनो ती एम्प्टी लिस्ट कवा आहे असं त्याला कवा मानलं जाईल, जेव्हा तुमचा हेड हा तुमच्या ह्याला पॉइंट करत आहे, नल पॉइंटरला पॉइंट करत आहे, नल पॉइंटरला जेव्हा तुमचा हेड पॉइंट करेन हेड, तेव्हा ती लिस्ट एम्प्टी आहे असं इंडिकेट केलं जाईल. समजलं तुम्हाला. या 5 तुमच्या टर्मिनॉलॉजी समजल्या. चला रिपीट करतो. नोड काय आहे, कलेक्शन ऑफ डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड आहे, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर. त्यानंतर डेटा फील्ड मध्ये तुमचा सगळा डेटा स्टोअर होतो, नेक्स्ट फील्ड मध्ये तुमचा ऍड्रेस स्टोअर होतो, नेक्स्ट नोडचा नल पॉइंटर हा तुमचा इंडिकेट केला जातो. नल पॉइंटरचा यूज इंडिकेट करण्यासाठी असतो की लिस्टचा तुमचा एंड झालेला आहे, आणि तो लास्ट नोड कंटेन करतो. कोण, नल पॉइंटर हा लास्ट नोड कंटेन करतो. एम्प्टी लिस्ट, द लिंक लिस्ट इज सेड टू बी एम्प्टी केव्हा, जेव्हा हेड पॉइंटर तुमचा कंटेन करतो नलला, म्हणजे हेड पॉइंटर डायरेक्ट तुमचा नलला पॉइंट करण्याचं काम करतो, म्हणजे हेड मध्येच तुमचा नल टाकून दिलं म्हणजे ती लिस्ट एम्प्टी आहे असं कन्सिडर केलं जातं.
आता डिफरन्स बिटवीन स्टॅटिक आणि डायनामिक मेमरी अलोकेशन पहा मित्रांनो, पहिल्यांदाच आपल्याला क्वेश्चन हे होता 3.1 मध्येच डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनामिक मेमरी अलोकेशन, ते आज घेत आहे मी. म्हणजे आपला दोन्ही हे कव्हर झाले, ही पण आज टर्मिनॉलॉजीज आणि डिफरन्स कव्हर झाले. कालच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन केलं आणि त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज सांगितले. म्हणजे एवढं इथपर्यंतचा सिलेबस आपला कव्हर झालाय. आता उद्याच्या लेक्चरमध्ये, इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लिंक लिस्टचे टाइप्स सांगून देईल आणि तुम्हाला पॉइंटरचे प्रोग्राम बी सांगणार आहे थोडेफार, कारण की जर पॉइंटरचे प्रोग्रामच आले नाहीत तुम्हाला तर बाकीचं काही समजणार नाही. आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेशन्स बी बघणार आहोत लिंक लिस्टवरची, आणि त्यानंतर टाईप कडे जाऊया आपण. डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनामिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक मेमरी तुमची आणि डायनामिक मेमरी मध्ये डिफरन्स काय आहे मित्रांनो? स्टॅटिक मेमरी तुम्हाला माहिती केव्हा स्टॅटिक मेमरी दिली जाते? स्टॅटिक मेमरी म्हणजे जी मेमरी तुमची आधीपासून दिली जाते. ॲरेला तुम्ही स्टॅटिक मेमरी देता, म्हणजे ॲरेला आधीपासूनच तुम्ही डिफाईन करता की ए इज इक्वल टू 20 किंवा 10 व्हॅल्यू ए ला देत आहात, म्हणजे या ॲरेला 10 तुम्ही साईज देत आहात. तसंच मित्रांनो यालाच काय म्हणलं जातं, ॲरे काय आहे तुमचा? स्टॅटिक मेमरी अलोकेशन होती ॲरेला. म्हणजे बाय ॲरेला काय दिली जाते? प्रोग्राम मध्येच तुम्हाला मेमरी अलोकेट करून दिली जाते. पण तुमचं ह्याच्यात लिंक लिस्ट मध्ये, लिंक लिस्ट हा डायनामिक मेमरी अलोकेशन करतो, म्हणजेच रन टाइमला लिंक लिस्ट मध्ये मेमरी अलोकेट होती. म्हणून तर डायनामिक मेमरी इज अलोकेटेड ऍट रन टाइम आणि स्टॅटिक मेमरी अलोकेटेड ऍट कंपाईल टाइम. कंपाईल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता तेव्हा तुम्ही मेमरी त्याला अलोकेट करता, म्हणजे तेव्हाच ॲरेला तुम्ही मेमरी देता, ती झाली तुमची कंपाईल टाइम. आणि डायनामिक मेमरी अलोकेशन म्हणजे तुमची रन टाइमला जी मेमरी अलोकेट होती ती, म्हणजे जसे जसे तुम्ही व्हेरिएबल्स ऍड करीत जाता तसे तसे तुमची मेमरी अलोकेट होत जाते त्या लिंक लिस्टला. समजत आहे का मी काय म्हणत आहे मित्रांनो? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला हे डिफरन्स, ह्याचे डिफरन्स सिमिलरली दिसते कुणाच्या डिफरन्स सोबत? तुमच्या या ॲरे आणि लिंक लिस्टच्या डिफरन्स सोबत. पहिल्यांदा काय होतं आपल्याला की हे काय करतंय, कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये असतंय आणि इथं काय असतंय हे पहा, मेमरी शुड बी अलोकेटेड ऍट कंपाईल टाइम. इथं कंपाईल टाइम मेमरी असती, म्हणजेच स्टॅटिक मेमरी अलोकेशन असते. इथं रन टाइम मेमरी अलोकेशन असते, म्हणजेच डायनामिक मेमरी अलोकेशन. हे तुमचे ह्यांचे झाले ॲरे आणि लिंक लिस्ट. आणि ॲरे कशाचा एक्झाम्पल आहे? तुमचा स्टॅटिकचा एक्झाम्पल आहे. हे पहा ॲरे, हे पहा ॲरे आणि नॉर्मल व्हेरिएबल्स हे तुमचे स्टॅटिक मेमरी मध्ये येतात, स्टॅटिक मेमरी मध्ये. आणि लिंक लिस्ट ही तुमची कशामध्ये येते? डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये येते. पहा ॲरेला आपण असं यूज करतो, मेलॉक आणि केलॉक जे फंक्शन आहेत तुमची डायनामिक मेमरीचे, ते आपल्याला या डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये यूज होते. समजत आहे? ह्याच्यामध्ये आपण ॲरे आणि नॉर्मल व्हेरिएबल्स यूज करतो, म्हणजे जसं की इंटिजर ए, इंटिजर बी, इंटिजर सम, असं जे काही आहे ते आपण ह्याच्यामध्ये येतात स्टॅटिक मेमरी अलोकेशन मध्ये. आता तुम्हाला समजलं स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजे आधीपासूनच त्याला मेमरी अलोकेट केली जाते, आणि डायनामिक मेमरी अलोकेशन म्हणजे त्याला नंतरनी मेमरी अलोकेट होती, जसे जसे त्याला व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करतात तसे तसे, जसे जसे व्हॅल्यूज त्याच्यावरती ऍड करतात तसे तसे त्याला मेमरी अलोकेट होत चालते. मग पहिला पॉईंट समजला, मेमरी इज अलोकेटेड ऍट कंपाईल टाइम, आणि दुसरा पॉईंट मेमरी इज अलोकेटेड ऍट रन टाइम. मेमरी साईज इज फिक्स अँड कॅनॉट बी चेंज्ड. म्हणजे मेमरीची साईज फिक्स असते, त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. एकदा तुम्ही ॲरेला 20 साईज दिली आणि तुम्ही रन टाइमला याला चेंज करायचा प्रयत्न करत आहात. रन टाइमला सपोज तुम्हाला 30 एलिमेंट्स त्या ॲरेमध्ये इन्सर्ट करायचे असतील, तर तुम्ही 30 एलिमेंट इन्सर्ट करू शकता का? नाही, फक्त 20 एलिमेंटच इन्सर्ट करू शकता. का म्हणून? कारण की तुम्ही कंपाईल टाइमला त्याची व्हॅल्यू 20 दिली, त्याची मेमरी 20 तुम्ही दिलेली आहे, 20 एलिमेंट त्याच्यामध्ये स्टोअर करतात असं रन टाइमलाच, सॉरी कंपाईल टाइमला सांगितलेलं आहे. मग तुम्ही त्याला रन टाइमला चेंज करू शकत नाही. म्हणून ते इथं म्हणलेलं आहे मेमरी साईज फिक्स असते स्टॅटिक मेमरीची अलोकेशन मध्ये आणि कॅनॉट बी चेंज्ड. मेमरी साईज कॅन बी चेंज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या टाइमाला मेमरीचा साईज तुमचा चेंज होऊ शकतो. सपोज तुमचे 30 एलिमेंट्स आहेत, मग 30 एलिमेंट्ससाठी तुमची मेमरी अवेलेबल होऊन जाईल, 30 एलिमेंटसाठी तुमची मेमरी अलोकेट होऊन जाईल. 1000 एलिमेंट्स आहेत, 1000 एलिमेंटसाठी अलोकेट होऊन जाईल. 1,00,000 एलिमेंट आहेत, 1,00,000 एलिमेंटसाठी अलोकेट होऊन जाईल. जसे जसे तुमचे एलिमेंट्स स्टोअर करतात तशी तशी मेमरी इथं अलोकेट होती रन टाइमला. समजलं? मेमरी इज अलोकेटेड ऑन स्टॅक.
मेमरी इज अलोकेटेड ऑन स्टॅक. स्टॅक वरती मेमरी तुमची अलोकेट केली जाते. आणि मेमरी इज अलोकेटेड ऑन हीप. हीप काय आहे आणि स्टॅक काय आहे हे तुमचे मेमरीचे पार्ट्स असतात. एक सपोज ही तुमची मेमरी झाली, या मेमरीमध्ये स्टॅक आणि हीप नावाचे असे पार्ट्स असतात. तर तुमचे स्टॅटिक मेमरी अलोकेशन मध्ये म्हणजे जी तुम्ही कंपाईल टाइमला मेमरी अलोकेट करता ती तुमची स्टॅक मध्ये स्टोअर होती, स्टॅक मध्ये. आणि जी तुम्ही रन टाइमला मेमरी अलोकेट करता ती तुमची हीप मध्ये स्टोअर होते. मेमरीमध्ये तुमच्या सेक्शन्स असतात, एक स्टॅक नावाचा आणि एक हीप नावाचा. नो नीड टू फ्री मेमरी मॅन्युअली तुम्हाला फ्री मेमरी करायची गरज आहे का? नाही. मेमरी मस्ट बी डी अलोकेटेड युझिंग फ्री फंक्शन ऑर डिलीट कीवर्ड. मित्रांनो, डिलीट कीवर्ड आता तुम्हाला माहिती आपण रन टाइम मेमरी अलोकेशन C++ मध्ये शिकलेला आहोत युनिट 1 मध्ये. मग तिथं आपण काय बघितलेलं आहे C++ मध्ये की डिलीट कीवर्डचा वापर करून आपण मेमरी जी अलोकेट केली रन टाइमला तिला डिलीट करण्याचं काम करत होतो. न्यू फंक्शननी आपण अलोकेट करत होतो मेमरी आणि डिलीट फंक्शनचा यूज करून आपण ती मेमरी डिलीट करीत होतो, जी की न्यूनी अलोकेट केलेली आहे मेमरी. मग तेच मित्रांनो हेच सांगत आहे, ह्याची मेमरी फ्री करता येत नाही. म्हणजे ह्याची मेमरी एकदा फिक्स झाली की ती झालीच, तिला छेडछाड करता येत नाही. आणि ह्याच्या मेमरीला आपल्याला डिलीट करता येते, फ्री करता येते, डिअलोकेट करता येते. म्हणजे जसं तुम्ही अलोकेट करता तसंच तुम्ही त्याला डिअलोकेट बी करू शकता. म्हणजे जसं की तुम्ही त्याला इनिशियलाइज करता तसंच तुम्ही ह्याला खतम बी करता, डिअलोकेट. एक्झिक्युशन इज फास्टर बिकॉज मेमरी इज ऑलरेडी असोसिएटेड किंवा अलोकेटेड. मेमरी आधीच तुमची दिलेली जाते म्हणून त्याचं एक्झिक्युशन फास्टर राहतं. एक्झिक्युशन इज स्लोअर बिकॉज मेमरी इज अलोकेटेड ॲट रन टाइम. म्हणजे जसं जसं तुमचे एलिमेंट्स येतील तसं तसं तुमची मेमरी अलोकेट केली जाते. मग ही प्रोसिजर तुमची स्लोअर आहे आणि ही प्रोसिजर तुमची फास्टर आहे. सपोज एखादा इव्हेंट होणार आहे, सपोज प्रोटेस्ट होणार आहे. सपोज प्रोटेस्ट होणार आहे आणि प्रोटेस्ट मध्ये जर तुमचे नाही तर प्रोटेस्टचं एक्झाम्पल जाऊ द्या. तुम्ही काय करा, एखादं वेडिंग आहे, सपोज एखादं लग्न आहे, त्या लग्नामध्ये जर 300 जण येणार असले, ही आधीपासूनच आपल्याला माहिती असेल, तर 300 लोकांचा त्यांची जेवायची व्यवस्था, त्यांचे सर्व गोष्टी मॅनेज करण्याचं काम, त्यांच्यासाठी राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय ही आधीच केली जाते. मग मित्रांनो 300 जण येणार आहेत हे आपल्याला माहिती, म्हणून ते आपल्याला आधीच त्याची सोय, लोकेशन त्याची म्हणजे त्याची मॅनेजमेंट करता येते. पण मित्रांनो लग्नामध्ये सपोज तुम्हाला माहितीच नसेल किती जण येणार आहेत. सपोज तुम्ही 500 माणसाची तयारी केली, 500 माणसाचं जेवण वगैरे हे तयार केलं आणि तुमची 1000 माणसं जर तिथं आली, सपोज तुम्ही 500 पर्सन्सचीच तयारी केली, 500 पर्सनची, तिथं तुमची 1000 किंवा 1200 माणसं तुमची तिथं आली, तर तुम्ही कसं मॅनेज करणार आहेत? हे तुमचं काय झालं? हे तुमचं डायनॅमिकली मेमरी अलोकेशन झालं. म्हणजे त्या 1000ला तुम्हाला मॅनेज करावं लागेल. आणि स्टॅटिक मध्ये तुम्हाला माहिती असणार आहे की इतके जण येणार आहेत, याच्याहून वर येऊ शकत नाहीत, असं आहे. म्हणजे इथं मेमरी आधीपासूनच तुमची डिक्लेअर केलेली जाते. म्हणजे तुम्हाला माहिती असतं आधीपासूनच एवढी मेमरी डिक्लेअर केलेली आहे. आणि डायनॅमिक मध्ये जसे येतील तसे तुम्हाला त्यांना मॅनेज करावं लागते. सपोज 1000 जण आले तर आपल्याला मॅनेज करायचे स्लोअर जाणार आहे, म्हणजे ते खूप कॉम्प्लिकेटेड, डिफिकल्ट जाणार आहे. जर 500 माणसाची तयारी असेल, 1000 माणसं आली तर ते डिफिकल्ट जाणार आहे मॅनेज कराय आपल्याला. आणि हे फास्टर असेल कारण की 300 माणसाची तयारी आधीच झालेली असती, 300 माणसांची तयारी आधीच झालेली असती, म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट सोपं जाते आणि फास्टर होते. 300 जणांचं जेवण वगैरे, त्यांची राहण्याची सोय, ही सगळी हे होते. हे तर तुमचं रिअल लाईफचं एक्झाम्पल झालं, वेडिंगचं एक्झाम्पल. तसंच प्रोटेस्टचं बी करू शकता तुम्ही. प्रोटेस्ट आता जे जंतर मंतर मध्ये प्रोटेस्ट सुरू आहे त्याच्यामध्ये सपोज तुमचे एवढे फिक्स जर माणसं असतील, तेवढे फिक्स जर माणसं असतील तर त्यांचं मॅनेजमेंट होऊन जाईल. पण तिथं जर लिमिट पेक्षा जास्त माणसं आली तर त्यांचं मॅनेजमेंट होणार नाही. असा खेळ आहे इथं पण. स्टॅटिक म्हणजे आधीपासूनच माहिती असते की किती व्यक्ती येणार आहेत, किती मेमरी आपल्याला लागणार आहे, किती जागा आपल्याला लागणार आहे. डायनॅमिक मध्ये जसे जसे एलिमेंट्स येतील तसे तसे तुमची जागा वाढविली जाते. मेमरी युटिलायझेशन इज पुअर आणि इकडे मेमरी युटिलायझेशन इज बेटर.
कालच बोललो आपण मेमरी युटिलायझेशन बद्दल याच्यामध्ये. पहा इथं पण आपण बघितलं मेमरी युटिलायझेशन पुअर आहे ऍरे मध्ये, मेमरी युटिलायझेशन बेटर आहे. जर हे लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही पुढच्या लेक्चरकडे येऊ नका. लेक्चर लिंक लिस्ट याचा लिंक लिस्ट तिसरं युनिट जे सुरू केले आपण त्याचं L1 लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते L1 बघून घ्या. आणि आजचं हे L2 लेक्चर आहे म्हणजे लेक्चर 2. मेमरी तुमची वेस्ट होत नाही इथं, आणि इथं अलोकेशन ऍज पर रिक्वायरमेंट असते. इथं तुमची वेस्टेज इफ नॉट यूज प्रॉपरली जर तुम्ही ही मेमरी यूज केली नाही तर तिथं तुमच्या मेमरीचं वेस्टेज आहे. आणि इथं मेमरी तुमची यूज केली जाते. थोडी थोडी जरी मेमरी राहिली तरी ती यूज केली जाते. मेमरीचं युटिलायझेशन बेटर होते. इफिशियंट यूज ऑफ मेमरी. एक्झाम्पल मध्ये स्टॅटिकच्या एक्झाम्पल मध्ये तुमचे ऍरे झाले, हा ऍरे नॉर्मल व्हेरिएबल झाले, इंटिजर ए बी सी सम ऍडिशन असे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते तुमचे नॉर्मल मध्ये स्टॅटिक मध्ये येतात, ज्यांना की तुम्ही आधीच मेमरी देतात. इंटिजरला किती बाईट मेमरी? 2 बाईट मेमरी बाय डिफॉल्ट असते. आणि इथलं एक्झाम्पल तुमचे लिंक लिस्ट आणि तुमचं डायनॅमिक ऍरे म्हणजे त्याला मेलॉक आणि केलॉक थ्रू तुम्ही क्रिएट करतात. त्या ऍरेला साईज तुम्ही मेलॉक आणि केलॉक फंक्शन थ्रू देता. समजत आहे? आणि ह्या न्यू सुद्धा न्यूनी तुम्ही काय करता, मेमरी अलोकेट करता, एखाद्या व्हेरिएबलला रन टाइम मेमरी अलोकेट करायचं काम करता. आणि त्याला डिलीट कीवर्डचा वापर करून त्याला डिलीट सुद्धा करता. हे न्यू आणि डिलीट तुमचे C++ लँग्वेजचे कीवर्ड आहेत. C++ लँग्वेज मध्ये तुम्ही ते वापरू शकता आणि C लँग्वेज मध्ये तुम्ही मेलॉक आणि केलॉक वापरू शकता. समजलं? स्टॅटिक मेमरी आणि डायनॅमिक मेमरीचा डिफरन्स तुम्हाला समजला. हा डिफरन्स तुम्हाला 4 मार्काला आला तर तुम्ही एक्झाम मध्ये लिहून या. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.